कोण करतं दादा काय माहिती. इथे काय करतोय? तेच तर युवराज. अय अरे हा काय एवढा इम्पॉर्टंट कार्यक्रम आहे ना तिथे, सगळ्यांच्या मध्ये मिक्स व्हायचं सोडून तू इथे काय करतोय? दादा काहीतरी काम असेल म्हणूनच आला असेल. अच्छा हा काय रे, काय काम आहे? अरे ते मगाशी लाईट फ्लिकर झाला होता बघ, ते म्हणून मी बघायला आलो इथं. कोण काय स्पार्क झालाय, काय फ्यूज झालंय काय इथे झालं होतं काही? हा असं ते बघायला आलो होतो. तर मी बघतो एक सेकंड. नाही रे, काही इश्यू नाही वाटत आहे. स्पार्क. युवराज आता इथे चमकून झालं असेल तर थोडं तिथे पण चमका. चल चला चला जाऊयात, हा कार्यक्रमाला जाऊयात. चला जोड्यांनी आपापल्या रिंगणामध्ये या. चला हा हो या या चला. हो, हो. माहितीयेत ना कुठले? चला हा रेडी, सगळे रेडी आहे? सुरुवात करायची. आतमध्ये जा, आतमध्ये. मला जमत नाही. हा मी आहे ना. 1 2 3 सुरू. फू बाई फू फुगडी फू, दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. उठा उठा उठा. नीट बस, नीट बस. अहो मूर्ती पुढे गर्दी नकोय. नाही काही लागलेलं नाहीये. छे नाही लागलं. काही नाही झालं. खोलीत घेऊन जातात. हळू हळू हा माणसं. काही नाही झालं. येऊ का मी? नाही नको राहू दे. मागे कुठे? हळू हळू. ऐक फारच लागले रे. कसं बसलं? काय माहित? सावकाश. काहीतरी सांडलंय का? घसरड जा जरा पुसायला घेऊन यायचं काहीतरी. काय सगळी असं? अहो वैजय तिथं कुठे चाललात? फायनल अजून बाकी आहे ना? हो ते या नादात ना विसरून गेले मी. बर आता तुम्ही दोघं राहिलेले आता, मुक्ता सारंग तुम्ही आणि आपली रेणुका आणि वेद. चला राव आपल्या रिंगणात उभे. नीट पुसून दे ग, घसरतोय पाय. सुरू करायचं. रेडी आहेत ना दोघं? 1 2 3 स्टार्ट. अभिनंदन. थँक्यू. क्या बात है. थँक्यू सो मच दादा. मला माहिती आहे तू मुद्दामून हरली. मी कसा काय तुझ्या बाबतीत गैरसमज करून घेतला असेल? अंबिका वंसा अंबिका वंसा अंबिका वंसा अंबिका वंसा अंबिका अंबिका वंसा. अहो तुम्ही पडलात. मला वाटलं वाडाच पडला. म्हणजे अहो आपलं ठरलं होतं ना त्या मुक्ताला पाडायचं म्हणून. मग तुम्ही का पडलात सांगा? तुम्ही का पडलातच का? तुझ्या मूर्खपणामुळे पडले. माझ्यामुळे
अगं तुला मी काय सांगितलेलं, ईच्या वर्तुळात पावडर टाकायची होती, तू सी मध्ये का टाकलीस पावडर? अहो नाही हो, मी 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 ए मध्येच टाकली होती. पण तुम्ही तुम्हाला बघायचंय तुम्हाला. चला तुम्ही माझ्याबरोबर आत्ताच्या आता चला, उठा. आता काय सगळ्यांच्या सोबत खावणार आहेस का? पावडर कुठे टाकली ते सांगितलेलं ना, मुक्ता ए मध्ये उभी राहणार आहे. अहो तिथे कोणीच नाही आता. चला दाखवते तुम्हाला. उठा उठा उठा. तिथेच उभी राहून दाखवणार आहेस का? हात दे. हा, देते. आता ये ना लवकर हात धर. हळूहळू. ग पोरी जरा हळू. तुम्ही काय बॅकग्राऊंड देताय? नाही सांगते. ऐक ऐक. हळूहळू हळूहळू चाल. ऐक ऐक ऐक. या या लवकर का. हे बघा सगळं मी व्यवस्थित केलं होतं. ही सगळी रांगोळी आहे ना, ही इथपासून तिथपर्यंत सगळी कशी घाणेरडी झाली, ती पुसली गेली होती. मी सगळी व्यवस्थित केली आणि सगळं व्यवस्थित करून इथे पावडर टाकली. हळू. मी टाकली होती पावडर इथे. गप्पच. तुला मी काय सांगितलं होतं? ए मध्ये मुक्ता उभी राहणार आहे आणि सी मध्ये गुप्ता उभी राहणार आहे. गुप्ता. हे बघा मी बरोबर. बघ ना सी कुठे. अहो तुम्ही मलाच काय दोष देताय? तुमचं चुकलं आणि तुम्ही मलाच बोलताय माझं चुकलंय. तुम्हाला साठी ठोकडी घालता येत नाही बघा. माझी कंबर. अहो मुक्ता खरंच गुणी आहे हो. आता ना रेणुका हरत होती खरं तर, पण मुक्ता स्वतः हरली आणि रेणुकाला जिंकू दिलं. झोपले पण. हट्टीवाला आले होते आणि नंतर ठेवते. खुंटन मिरची जाशील कशी, खुंटन मिरची जाशील कैसी. आई बोलवते, बरं करीते. बाबा बोलवतात, बरं करीते. सासू मारीते, बरं करीते. नणन ओरडते. बरं शिका बघतेस. खुंटण मिरची जाशील कैसी, खुंटण मिरची जाशील कैसी. चल. अगं खुंटन मिरची जाशील कशी, खुंटन मिरची जाशील कैसी. कुठे गेले हे? अहो आत पण नाहीये. कुठे गेले असतील? काहीतरी तू विश्वासघात केलास आमचा. तू नाक कापलंस आमचं नाक. या मुलीने तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. अगं गायत्री, आमचा तरी विचार करायचास. गायत्री, अगं बाळा, गायत्री. ना
अरे हे काय ठेवलं? अरे देवा, अरे अरे देवा, पैसे कुठे गेले? तुम्ही बेडरूम मध्ये नव्हतात म्हणून तुम्हाला शोधत होते मी. हे अंधारात टॉर्च घेऊन तिजोरीत काय शोधताय तुम्ही? पैसे. हा? एका माणसाला पैसे द्यायचे होते, तर ते काढण्यासाठी म्हणून मी आलो होतो. आणि मला आता नेहमीच आहे ना हे येणं जाणं, ते लाईट कशाला लावायचा? तेवढ्यात तिथे बॅटरी मिळाली आणि पैसेच नाहीत तिजोरीमध्ये. 1 रुपया पण नाही ठेवलेला आहे. अहो तिजोरीत पैसे ठेवतच नाही आपण आता. म्हणजे तुम्हीच म्हणाला होतात ना की तिजोरीमध्ये पैसे ठेवू नका म्हणून. मुक्तार चोरीचा आळ घेतला तेव्हाच सांगितलं होतं ना तुम्ही आम्हाला. मी सांगितलं होतं असं? हो तुम्हीच म्हणाला होतात. हा बरोबर बरोबर. अरे हा खरं, आत्ता आठवलं. ते सगळं घडलं तेव्हा ना. हे असं होतं, मला विसरायला होतं काय. असं मध्येच ना मधला एक काही काळ विसरूनच जातो. नाही बरोबर आहे, मी सांगितलं होतं. आणि मला आता फार बरं वाटलेलं आहे की म्हणजे मी सांगितलेलं तुम्ही ऐकता, हेही कळलं ना या निमित्ताने. मी सांगितलं ठेवायचे नाही, ठेवले नाहीत. अच्छा छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. बघ जरा झोप, शांत झोप, तुला बरं वाटेल बघ. ये माधवी, काय ग? गायत्री एका ठिकाणी उभी होती ना, हल्ली ना डुल्ली ना नाचली, तरी पण अचानक चक्कर. बिचारी नाजूक आहे ना माझी गाय. नाजूक म्हणून चक्कर? काय रावसाहेब येडा आहे काय? तिजोरी रिकामी आहे, तिजोरीमध्ये काय नाही, पैसे नाही, काय नाही. काय डोक्यावर पडलाय काय येडा कुठला? तर चहा पावडर ठेव म्हणा, त्याच्या चहा पावडर ठेव, साखर ठेव, भांडी कुंडी ठेव. याची जत्रा काय चालली माझ्या बाबतीत? माझ्या मनासारखं काय घडतच नाही. माणसं बी माझ्या मनासारखं वागत नाही. कोण मला बघून हसते काय, कोण दचकते काय. अरे हा, ती गायत्री मला बघून का घाबरते सारखी? यायला त्या गायत्रीला माझं काही लफडं कळलं तर नाही ना व? आई राजा, काल दिसभर रात्री सुद्धा हा चौक किती गजबजलेला आणि फुललेला होता ना. हो ना. तो बायकांचा उत्साह, गाण्यांचा आवाज, समद्यांची लगबग, आनंदाला नुसतं उधाण आलं होतं बघ. सासूबाई सगळीकडे आनंद, गप्पा टप्पा, जेवणाच्या पंक्ती, भरपूर माणसं. पण 8व्या दिवशी सगळं रिकामं होणार, थांबून जाणार.
सकाळ झाली की वेद रेणुका निघून जाणार, मुक्ताच्या माहेरची माणसं निघून जाणार, सगळे आप्तेष्ट निघून जाणार आणि पुन्हा तेच रिकामपण येणार. तुला ठावं नाही वैजंती, रंगमंचावरचा खेळ संपला की समद पब्लिक उठून निघून जात आणि मग स्टेजवरनं खाली बघितलं की समद रिकामी दिसत. तसंच हे पण सगळं निर्विघ्नपणे पार पडलं देवी याच्या कृपेने. खरंच त्याची कृपा आहे आपल्यावर. आई 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 ग मला मेले ग. आई 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 ग. आई, काय झालंय? कंबर मोडली. हा? अरे ते काय ना, अरे माणसाचं ना मशीन सारखं हवं होतं रे. मशीन बंद केलं की दुखणं बंद. आई आई गो. नेमकं काय सांगतेस का आता? सांगते. आई 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 गो, आई आई गो. अरे कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या मुक्ताला पाडायला गेले, पण मीच पडले आणि माझे कंबर मोडले. आई आई ग. पण एक बरं झालं, अंबिका वंश पडल्या ते. आता जर मी एकटी पडले असते ना, तर या कंबर दुखीचं दुखण्यापेक्षा ना माझं मन जास्त दुखलं असतं रे. आई आई गो. आई, काल आपला दिवस नव्हताच. मी सुद्धा आटोकाट प्रयत्न करत होतो लाईट कापायची, पण नेहमी कोण ना कोणतरी मध्ये मध्ये यायचंच. अरे पण लाईट तर गेले होते ना. हो, कारण शेवटी मी लाईट कापल्यात. पण पुढच्या काही मिनिटात लाईट परत आलीच कशी काय? हे अचानक अंधार झाल्यामुळे जी गडबड उडायला हवी होती, जो गोंधळ व्हायला हवा होता, तो मात्र झालाच नाही. शाय, अख्खा प्लॅन फिसकटला. मुक्ता, यार तू काल किती सुंदर दिसत होतीस माहितीये, पण तू माझ्यावर रागवायला नको होतीस. पण असो, कालचा कार्यक्रम खूप छान झाला. मध्येच लाईट गेले ते. हो यार, पण थँक गॉड आपण जनरेटर मागवला होता, नाहीतर खूप गोंधळ उडाला असता. पण एक सांगू का, मला असं वाटतंय काल लाईट गेले नव्हते, कुणीतरी घालवले होते. मग तर कोणी केलं असेल असं? बघ, अंबिका आत्या, दत्ता मामा ते तर सुधारलेच आता. म्हणजे दादा म्हणतायत की ते सुधारलेत, म्हणजे सुधारलेच असणार ना. पण मग जर त्यांनी केलं नसेल तर कोणी केलं असेल? युवराज. युवराज? हा मुक्ता असू शकतो, कारण काल मी आणि वेद आम्ही त्या लाईट बोर्ड जवळ गेलो होतो आणि तिथे युवराज घुटमळत होता. यार आम्हाला संशय नाही आला त्याच्यावरती. हा असं का वागत असेल अगं? म्हणजे आपल्याच घरच्या माणसांना त्रास देऊन ह्याला कोणता आसुरी आनंद मिळत असेल? मी ह्याला असं मोकळं सोडून चालणार नाही, ह्याला चांगला जाब विचारला पाहिजे. अहो तुम्ही ऐका, आता राहू द्या. तसे तो काही सांगणार नाहीये. उगाच मुलावर संशय घेतला म्हणून छोटे वेगळाच काहीतरी गोंधळ घालते. एवढं चांगलं वातावरण आहे, उगाच खराब नको व्हायला. अगं पण मुक्ता, माहीत असून पण त्याला मोकळा सोडायचा? त्याला जाब विचारायला नको? तेच सांगते, आता नका विचारू. आपण पुढच्या वेळेला सावध राहूया. वैजयंतीनं ह्याला काय सांगितलं नाही वाटतं. मी का घाबरतोय मला कळतच नाही. हा, घर माझं, तिजोरी माझी, त्यातले पैसे माझे, यायला मी वापरेन नाही तर उडवीन. हे ना कोणाला घाबरायला पाहिजे.
गायत्री, गायत्री, काय झालं? काय होतं या पोरीला कळत नाही मला. गायत्री, गायत्री, मला बघितलं पळून का जाते? घाबरते काय? पळून काय जायचं? दचकते काय? काहीतरी गडबड आहे.